ओम नमः शिवाय नमः। तर बेलाचं पान सगळी पूजा ते झाल्यावर महादेवाच्या पिंडीला लावून घेतलेलं आहे मी गंध ते लावून, आणि हे पान घरी घेऊन जाणार आहे। तर फुलं मी वाहिली आहे देवाला, चांगले पारिजातकाचे ते आणले होते घरून, आणि एक फूल डोक्याला पण लावून घेतले मी। गळतीचं पण पाणी डोळ्याला लावून घेतलेलं आहे। गळती एकदम वेगळीच आहे या महादेवाची, पितळेची, आणि नागाचा फडा पण तांब्याचा आहे। आणि माझ्या मिस्टरने पण आरती करून घेतलेली आहे। तर ही आरती केल्याच्या नंतर त्यांना जप पण करायचा होता, थोडा वेळ महादेवापाशी शांत बसायचं होतं। तर ही आरती झाल्यावर ही मुद्रा हाताची केलेली आहे। तर हा जप चालू आहे त्यांचा, ऐकू शकता तुम्ही। मुद्रा अशी केल्याने महादेवापाशी शांत बसायचं असतं, तर हीच मुद्रा करून बसायची असते। तर योगा पण येते माझ्या मिस्टरला, आणि इथं योगा पण केला होता महादेवापाशी। हे महादेव स्वयंप्रकट आहे इथं महादेवाचं लिंग। आणि मग पुन्हा पिंड ते करून तयार पूजा केलेली आहे, अभिषेक ते करून छान असं खूप भव्य स्थान आहे, तीर्थस्थान हे। आणि इथं खूप सुधारणा होणार आहे काही दिवसामध्ये। तर हे गळती चालूच असते नेहमी, गळती मला ना वेगळीच आहे इथं गळती, आणि कोण्या पण महादेवापाशी मला अशी दिसलेली नाही। तर ह्याच महादेवापाशी अशी गळती दिसलेली आहे। आणि घंट्या पण भरपूर नवसाच्या ते बांधलेल्या आहेत। मी पण पाया पडून घेतलेली आहे महादेवाला। महादेव तर सगळ्यालाच भोळा आहे, प्रसन्न होतोच, आणि मला पण ओढ लागते महादेवाच्या दर्शनाची। मी प्रत्येक महादेवाला गेलं तर टाळ्या वाजून पाया पडत असते। गणपती पण आहे मागी, आणि आपली पार्वती माता पण आहे इकडे महादेवाच्या मागी, आणि हा नंदी आहे। नंदी तर साक्षात बोलतोयच असं वाटते। तर नंदीच्या नंतर तुम्हाला मी सगळं मंदिरामध्ये असं एकदम छान बारीक काम आहे असं, हे मंदिर एवढं भव्य मोठं मंदिर आहे, कुठं तर वेगळ्याच गावाला असं राजस्थानमध्ये ते असं केल्याने वाटते एकदम। आणि ही पालखी आहे महादेवाची, तर ती वरी बांधून ठेवलेली आहे, वर्षातून एकदाच निघते ती पालखी। तर शिवरात्रीमध्ये ते, आणि महादेवाची पूजा करून घेतल्याच्या नंतर मग आम्ही हे सगळं मी दृश्य दाखवत आहे तुम्हाला, हे सगळं इकडचं मंदिराचं। आणि इथून 108 पायऱ्या आहेत आता, हे ह्याच्यातून दिसतात इकडून पाठीमागून। आणि हे पायऱ्याला महादेवाची नावं म्हणूनच चढायचं आहे। तर एवढे नावं काय आपल्याला येत नाहीत, पण 108 म्हणून आपण फोनमध्ये पण लावून चढू शकतो। तर हे एवढं सुंदर दृश्य आहे, इकडे शेती भरपूर छान आहे, सालेवाडा गाव आहे हे, आणि मंदिर पण खूप छान आहे। तर माझ्या मिस्टरनी योगा करत करतच वरी शिड्यावर चढले होते, आणि मग हे वरी येताना 108 शिड्या आहेत म्हणलं ना मंदिराच्या पायऱ्या। तर खूप अवघड आहेत, पण महादेवाच्या नावाचा जाप करत चढत असल्यामुळं काहीच वाटत नाही। आणि महादेव जे शक्य नाही ते शक्य करून देतो, आणि भोळाच आहे महादेव। तर माझ्या मिस्टरने इथं पण आदियोगीसारखाच इथं महादेवाची स्थापना केलेली आहे। तर इथं पण पाया पडून घेतलेली आहे, सिंहासनावर आसन आहे महादेवाचं, डमरू ते होतं छान, चंद्राची कोर आहे महादेवाला इथे, भव्य एकदम छान स्थापना केलेली आहे। इथं पण 1च वर्ष झालेलं आहे। आणि मग मी तुम्हाला इथं वरून ह्या महादेवापासून खाली कसं दिसतं दृश्य ते महादेवाचं मी दाखवणार आहे। तर हे असं शेत हिरवं एकदम छान आहे, आणि बाजूला एकदम लेकरं छान क्रिकेट ते खेळत होते। तर हेच ते महादेवाचं मंदिर, हेच ते मंदिर, आणि मंदिराचं आजूबाजूचं एवढं शांत वातावरण। तर हे महादेव, भोळ्या महादेवा सर्वांना दर्शन असं शांत मनाने देऊन सगळ्यांना असं मन पावन राहू दे तुझ्या मंदिरात आल्यावर। आणि चाफ्याच्या झाडाचे फुलं पण महादेवाच्या पिंडीवर पडत होते। तर महादेवाला चाफ्याचं फूल वाहिलेलं जमत नाही म्हणते, डोकं दुखते म्हणते, पण झाडच आहे तिथं महादेवाच्या। आणि मग हे एवढं सुंदर मंदिर आहे, आणि खूपच मला इथं प्रसन्न वाटलेलं आहे। ही जागा एकदम पावन आहे, असं वाटते की किती जन्माचं माझं नातं आहे या जागेशी। तर इथं वडाचं झाड पण होतं, तर हे तोरंब्याला धरून हिने झोका पण खेळलेला आहे इथं। आणि हे योगा टीचर असल्यामुळं कुठं पण चढतात, आणि कुठं पण झोका कशाला पण धरून खेळतात। तर ह्यांना आवडच आहे हे खेळाची। तर वय तर भरपूर आहे यांचं, 50च्या वरी आहे,
पण ह्यांना खूप खेळाची आवड आहे. आणि आता हे लास्टला एक त्यांनी हे पण केला होता, योगा पण केला होता. तर जाता जाता वरी तरी हे कोणचं आसनं खूप भरपूर केले होते, 3-4 आसनं केली होते त्यांनी. हे ताडासन आणखीन एवढं उंचीवर जाऊन केलं होतं. मला भीती वाटू लागली, पण ते करतोच म्हणले होते म्हणून मी करा म्हणलं. आणि मग देवाचं नाव घेऊन केले आणि इतर सगळंच चांगलं होते. तर महादेव भोळाच आहे, सगळ्यांना प्रसन्न राहो. तर महादेवाच्या मंदिरामध्ये आपण जप पण करू शकतो, योगा पण करू शकतो. आदियोगीचा आहे तो महादेव. तर योगेश नाव तर महादेवाचंच आहे. तर हे इतकं छान त्यांनी योगा केलेला आहे मन शांत मनाने इथं. आणि घरी पण दररोज सकाळी करतात हे योगा गुरुच आहेत. आणि आर्मी रिटायरमेंट पण आहेत त्यांनी. शरीराला खूप खेळामध्ये त्यांनी रमवून टाकलेलं आहे सगळं. तर हे इथं दर्शन केल्याच्या नंतर हे योगा स्थिर ठेवू शकते शरीराला. तर हे आसन एक होतं करायचं, एकदम स्थिर राहू शकतं ह्याच्याने. योगामुळे मन शांत राहू शकतं ह्याच्याने. मग आता महादेवापाशी पण त्यांना योगा करायचा होता. तर वरी एकदम उंचाईवर आहे हे सोडून इथं पण त्रिकोण करून इथं पण हाताचा पायाचा योगा करून घेतलेला आहे त्यांनी. श्री शिवाय नमस्तुभ्यम.